नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय निवृत्ती जोरी यांची तडजोड ही कादंबरी. आज या कादंबरीचं पुढचं प्रकरण, पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा पुढचा भाग. नाना मला हॉस्टेलला सोडून गेल्यामुळे मला अजिबात करमत नव्हतं. सकाळी 9-10 वाजता हॉस्टेलसमोर रिंगवर बरीच गर्दी जमली होती. हॉस्टेलची बरीच सिनियर मुलं एकत्र आली होती. परभणीवरून राजू राठोड नावाच्या पोराबरोबर 2-3 जण भाषण ठोकायला आले होते. आम्ही पहिल्या वर्षाची मुलं फक्त लांबूनच हे बघत होतो. सुरुवातीला काय भानगड आहे कळलंच नाही. संप चालू आहे, कोणी कॉलेजला जायचं नाही, एवढंच सिनियर पोरं सांगत होती. कोणत्याही विद्यार्थ्याचा एखादा विषय राहिला तर दुसऱ्या प्रयत्नात तो काढला नाही तर सरळ वर्ष वाया जाणार होतं. म्हणून परीक्षेला पहिल्यासारखेच जास्त चान्स मिळावे याकरता पोरांचा संप चालू होता. त्याला सप्लिमेंटरी परीक्षासुद्धा म्हणायचे. ही पद्धत मागील वर्षापासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेनं घेतलेला होता. बऱ्याच रिकामटेकड्या पोरांना हा निर्णय जाचक वाटायला लागला. यामध्ये वर्षभर नेहमी परीक्षा सुरूच राहायच्या. मास्तरसुद्धा या सिस्टीमला वैतागले होते, कारण वर्षभर परीक्षा घेणं आणि पेपर तपासणं याला ते खूप कंटाळलेले होते. मुलं डिंगारल्यासारखी कधीही त्यांच्या मनाला येईल तशी पेपर देत होती. एखादा मुलगा पेपरसाठी परीक्षा हॉलमध्ये गेला आणि त्याच्या मनात पेपर न देण्याचा विचार आला तर तो सरळ बाहेर निघून जायचा. इकडे येऊन पोराने विचारलं तर काय नाही, फक्त मनात आलं म्हणून नाही दिला, असं तो मुलांना सांगून मोकळाही व्हायचा. या अशा बऱ्याच गोष्टी प्रशासनाच्या सुद्धा लक्षात आल्या होत्या. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ॲग्रिकल्चर कॉलेजमधून या निर्णयाच्या विरोधात 4-2 मंडळी एकत्र आली होती. म्हणून आज परभणीची ही मुलं इथे धुळ्यात आमच्या कॉलेजवर आलेली होती. या विषयाला वाचा फोडण्यासाठी चलो सप्ली स्ट्राईक असं म्हणून आजपासून आम्हाला बळजबरी सहभाग घ्यायला भाग पाडलेलं होतं. संध्याकाळी क्लबवरून जेवण करून हॉस्टेलला आल्यानंतर रूमवर येऊन कपडे काढतो तोच दरवाजा वाजला. दार उघडे. दरवाज्यावर लाथाही पडायला लागल्या. अभ्यानं कसाबसा दरवाजा उघडला आणि 2 उघडे बंब फ्रेंचीधारी 4-5 जणांना घेऊन आत घुसले. एकाच्या उजव्या हातात एक कडं, गळ्यात काळा ताईत आणि खाली फ्रेंची, या 3च गोष्टी होत्या. दिनेश वळवी नाव होतं त्याचं. कॉलेजला आल्यापासनं खूप बेकार रँगिंग घेतो, खोखार आहे, असं बऱ्याच जणांच्या तोंडून त्याचं कौतुक ऐकलेलं होतं. तर बाळू चौरे बरमुडा पॅन्ट घालून आला होता. त्यांच्याकडे बघून मला एकदम कसं तरी झालं. सगळेजणं घाबरून उभे राहिले. माझंही धाबं दाणाडलं. नाना तर सकाळीच निघून गेले होते. मनात विचार आला, सूरजचे मामा डॉक्टर शंकरराव मगर विद्यापीठाचे डीन आहेत. हे संपलं की सूरजला त्यांना फोन लावायला सांगू. पण कशाचं काय? आम्ही सगळेजण एका लाईनमध्ये उभे. साल्यांनो, नीट 90मध्ये वाका, आम्हाला सॅल्यूट ठोका, दिन्या वळवी म्हणतात मला. खरं तर माझं आजच सुरळीत झालं होतं. आज कॉलेजचा पहिला दिवसही चांगला गेला होता, पण रात्रीची सुरुवात खूप चिंताजनक झाली होती. रँगिंग काय असतं ते मी आत्ता पहिल्यांदा अनुभवत होतो. आमच्याकडे बघून परत त्यांनी सप्लीचा स्ट्राईक सुरू झाला आहे. जर कोणी कॉलेजला गेला तर त्यांनी पुढचं सगळं विसरून जायचं. सगळ्यांचा भोसाडा उदास करून टाकल. रात्री बराच वेळ दिनेश वळवीनं आमचा चांगला समाचार घेतला. त्यांनी नंतर आम्हाला वाकून अंगठे धरायला लावले होते. त्या दिवशी झोपायला आम्हाला रात्रीच्या जवळपास 1 वाजला होता. ते निघून गेल्यानंतर आम्ही रूम पार्टनर बराच वेळ रँगिंगवर विचार करत उशिरानं झोपलो. परत दुसऱ्या दिवशी सारखा संपाचाच विषय चालू होता. मागच्या वर्षी बोरकर हटाव असा स्ट्राईक झाला होता. त्याची रंगरंगोटी मी बऱ्याच ठिकाणी कॉलेजच्या भिंतींवर पाहिली होती. त्या बोरकर सरांनी मागच्या वर्षी पॅथॉलॉजीला बऱ्याच पोरांना नापास केलं होतं. त्यांची मार्क देण्याची पद्धत अपूर्णांकात होती यावर माझा विश्वासच बसत नव्हता. संपूर्ण भारतात त्यांनी प्रथमच या पद्धतीचा जावई शोध लावला होता. पण मुलं ज्या अर्थी एवढ्या भिंती रंगवून त्यांना हाकलून लावतात म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होतं.
त्यांच्या या अर्ध्या पाव मार्काला त्यांनी कुठला बेस लावला होता अशी सुरुवातीला कुजबूज होती. शेवटी सगळ्या पोरांनी एकजूट करून त्यांच्याविरुद्ध स्ट्राईक पुकारला होता. प्रशासनातसुद्धा प्रत्येकाची एकमेकांबरोबर चांगली मैत्री असतेच असं नाही ना. त्यांच्या विरोधात स्ट्राईक करा असं खतपाणी आतनंच मिळालं होतं असं म्हणतात. शेवटी त्यांना निफाडच्या गहू संशोधन केंद्राला ट्रान्स्फर केलं आणि पोरांचा स्ट्राईक मिटला. 12वीला असताना ट्युशनच्या बाबतीत कर्मकंटाळा असणारा मी आज एकदम सुज्ञ आणि सुजाण विद्यार्थी म्हणून सुरुवात करणार होतो. मागच्या वर्षी काय झालं ते झालं, परंतु आता यापुढे आपली पुस्तकं, प्रॅक्टिकलचा आणि थिअरीचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करण्याच्या प्रयत्नात असताना काल सकाळी सकाळी स्ट्राईक, कॉलेज बंद हा अपशकून झाल्यासारखं मला वाटलं होतं. रात्रीच रूमवर येऊन दिनेश वळवीनं उशिरापर्यंत आमची रँगिंग घेऊन पोलखोल केलेली होती. माझ्या मते कॉलेजच्या या रँगिंगमध्ये एकूण 4 श्रेण्या पडतात. पहिल्या श्रेणीत ज्युनियरला खरोखर त्रासदायक कृत्य करायला लावणं. दुसरी श्रेणी म्हणजे ज्युनियरची प्रश्न विचारून मजा घेणं. बाहेर जाता येता एखाद्याच्या पायात स्लीपर आढळली तर गोप्या मुंडे आणि मच्छू कुटे लगेच तिकडेच रस्त्यावर उभं राहून शिव्या घालायचे. आणखीन बरेच जण रूमवर येऊन एकमेकांना समोर उभं करून एकमेकांच्या डोळ्यात बघत बस, उशीवर रेप कर, कोणी बल्बला शिव्या दे असंही सांगायचं, तर कोणी भिंतीकडे नुसतं बघत उभं राहायला सांगायचं. आपली इंट्रोडक्शन देताना काही चूक झाली तर बाहेरच्या पॅसेजमध्ये खाली वाकून अंगठे धरायला लावायचे. प्रत्येकानं बापाच्या नावाला राव लावल्याशिवाय सांगायचं नाही. हा दुसरा प्रकार मला खूप जाचक वाटायचा, कारण बरेच रँगिंग घेणारे सिनियर या प्रकाराला जास्त महत्त्व देऊन पोरांची मज्जा घ्यायचे. तिसऱ्या श्रेणीतली मुलं असं काही करायला घाबरायची. आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून मगच ते ज्युनियरवर रुबाब दाखवायचे. चौथ्या श्रेणीतली सिनियर मुलं अभ्यास किंवा खेळात लक्ष द्यायचे. त्यांना रँगिंगसारख्या गोष्टी अजिबात आवडत नाही असं म्हटलं तरी चालेल. ते आमच्यासारख्या ज्युनियर पोरांना देवासारखे वाटायचे. पहिल्याच आठवड्यात संप सुरू असल्यामुळे सर्व दिवस मला शनिवार रविवारच वाटायचे. संप चालू असल्यानं वार लक्षात राहत नव्हता. रूमवर भिंतीवर पण घरातल्यासारखं कॅलेंडर नव्हतं. आम्ही बऱ्याचदा एकमेकांना आज कुठला वार आहे रे अशी दिवसाची सुरुवात करायचो. 4-2 दिवसांनी असंच एकदा संध्याकाळी क्लबला जेवण करून मी रूमवर आलो होतो. माझ्या अगोदर रवी आणि सूरज येऊन पोचले होते. त्यांचं दोघांचं बोलणं सुरू होतं. सूरज रडायला लागला होता. बाडबिस्तर आवरून तो निघायच्या तयारीत होता, पण आम्ही त्याला धीर देऊन थांबवलं. आपला मुलगा धुळ्याला शिकतोय याचं तिकडे आईवडिलांना समाधान. आता फक्त पोरांना काही पैसे लागतील तर ते द्यायचे या विचारात ते ज्याच्या त्याच्या कामाला सुद्धा लागले होते. पण इकडे काय गोंधळ सुरू आहे त्यांना काय माहिती. हॉस्टेलच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं रँगिंग आता परत सूरज रडतोय. मग ही काय भानगड झाली. परत दरवाजा वाजला आणि केतन मानेनं आम्हाला वाकून मुजरा करायला सांगितला. विचार करत आम्ही सगळे 90 अंशाच्या कोनात खाली वाकलो तर तिकडनं आवाज आला, मी म्हणल्याशिवाय सरळ उभं राहायचं नाही. आम्ही तसेच वाकून होतो. किती वेळ असं राहणार. बऱ्याच वेळानंतर आमची हालचाल होऊन आम्ही एकमेकांकडे तोंड करून बघितलं. कमरेला कळ लागली होती सगळ्यांच्या, तरी समोरून काही प्रतिसाद नाही. शेवटी आमची कमरेला हात देऊन चुळबुळ सुरू झाली. समोरून त्यांनी सावधान म्हणताच आम्ही सगळे आनंदानं उभे राहिलो. मला वाटलं संपलं. इथून तर खरं पुढे रामायण सुरू होणार होतं. पण मला काय माहिती. रूमचा दरवाजा उघडा. 1 वर्षानंतर आम्ही फर्स्ट इयरची मुलं आल्यामुळे सगळ्यांचे दात रँगिंग घेण्यासाठी सळसळ करत होते. तेवढ्यात परत दिलीप गायकवाड पट्टी नानाला आले. सगळ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत बरंच काही हे कर ते कर असं सांगितलं. शेवटी रँगिंग असती, मला काही पर्याय नव्हता. 9वीपासून मी BSc ॲग्रीज करायचं ठरवलं होतं, कारण तेव्हाच आमच्या संगमनेर साखर कारखान्यावर BSc ॲग्री झालेल्या तहसीलदार साहेबांचा रुबाब मी बघितला होता ना, आणि मलाही तहसीलदार व्हायचं होतं. कितीही रँगिंग झाली तरी हा निवृत्ती हटणार नव्हता. शेवटी रात्री 2 वाजता आमची पाठ धरणीला टेकली. सूरजनं झोपता झोपता मी काय इथं राहू शकत नाही, ज्याला राहायचे त्याने खुशाल राहा असं सांगून टाकलं. लई सुखोब्यात राहिला होता तो, त्यामुळे अशी त्याला अजिबात सवय नव्हती. दुसऱ्या दिवशी तो आम्हाला न सांगता घरी निघून गेला. जवळपास महिनाभर सुरू असलेला कॉलेजचा संप काही पदरात न मिळता मुलांनी संपवलेला होता. त्या रँगिंगच्या दिवसात मी अगदी आनंदानं अत्याचार झेलू लागलो. माझ्या शब्दसंग्रहामध्ये आता नवीन नवीन भर पडली होती.
आमचा चौथा रूम पार्टनर सूरज रँगिंगच्या भीतीमुळे कॉलेज सोडून निघून गेला, पण मला तसं करता येणार नव्हतं, कारण घरी जाऊन करणार काय हा प्रश्न होता. आता आम्ही तिघंच पार्टनर राहिलो होतो. दररोज सिनियर मुलांना रँगिंग करून देणं म्हणजे आता मला काही नवीन वाटत नव्हतं. आता माझे दररोजचे क्लास प्रॅक्टिकल सुरू झालं. एकदा बॉटनीचं लेक्चर संपून मी आभ्या असे दोघं तिघं बाहेर हायवेवर आलो होतो. RX 100 गाडीवर एक जण आला आणि त्यांनी आम्हाला नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या एका मालट्रकमध्ये पळायला सांगितलं. ट्रक जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तुम्हीसुद्धा थांबायचं नाही असा आदेश होता. जवळपास 2 किलोमीटर आम्हाला 2-3 जणांना पळायला लावलं होतं. आमचं नशीब बलवत तर तो ट्रक पुढे जवळ शांती ढाब्यावर थांबला. नंतर त्या RX 100वाल्या मुलाचं नाव कमलेश देवरे होतं असं समजलं. MScला राहुरी कृषी विद्यापीठात काहीही करून नंबर लागला पाहिजे म्हणून NSS किंवा NCCमध्ये भाग घेतला की 1.25% वाढायचा. NCCत आज सिलेक्शन होणार अशी नोटीस सकाळी हॉस्टेलला DM महाले सरांनी लावली होती. दुपारी 4 वाजता मुलांना तिथे बोलवलं होतं. त्या दिवशी अचानक दुपारी चांगला पावसाचा फटकारा होऊन गेला होता. पोरांना समोर उभं करून सर म्हणाले, NCC में जिनको आना है उनको डिसिप्लिन में रहना पड़ेगा. पढ़ाई के साथ हफ्ते में एक बार संडे को आपकी परेड होगी. किसी की शिकायत नहीं चलेगी वहाँ. जिनको आना है वो सब इस ग्राउंड के 2 राउंड जल्दी से पूरा करेंगे. हे ऐकून माझे पाय थरथर करायला लागले, पण अंगावरचे कपडे उतरवलेले असल्यामुळे आता जसं होईल तसं पळू असं मनाशी ठरवलं. सरांनी 10 मुलांचे लॉट पाडले होते. शिट्टी मारताच मी इतरांच्या बरोबर पळायला लागलो, पण त्यात मी सगळ्यात मागे राहिलो. माझा पोटाचा घेर थोडा वाढलेला होता, त्यामुळे रनिंग संपल्यानंतर सरांनी कमरेची कातडी ओढून सांगितलं, इसको काम करना पडेगा, समजा गया. मी मुडकं हलवत त्यांना हो म्हटलं. नंतर मी NCCचा नाद सोडूनच दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचं एक शिबिर केलं म्हणजे 1.25% पक्का असं ठरवून नंतर NSSच्या पाटील सरांकडे नाव देऊन टाकलं. रवीला NCCची आवड होती. अभयला काहीतरी करायचं म्हणून त्यांनी रवीबरोबर NCC जॉईन केली होती. तिथं ड्रेस आणि बूट फुकट मिळूनही आभ्यानं NCCच्या ड्रेसच्या नावाखाली घरनं पैसे आणले होते. मला त्याची ती भानगड बऱ्याच दिवसांनी कळली, त्यामुळे ते तिकडे जायला लागले. दर हप्त्याला रविवारी 12 वाजेपर्यंत त्यांची SSVPS कॉलेजला सकाळपासून परेड व्हायची. त्यांचा अंडर ऑफिसर आशिष मुडावतकर होता. तो एकदम चिकना चोपडा धुळ्यातला सुझुकी समुराईवर यायचा. त्याचा जन्म फक्त NCCसाठीच झाला होता. बाकी कॉलेजचं त्याला काही घेणं देणं नव्हतं. जवळपास 2 पंचवार्षिक योजना अशी त्याने हसत खेळत डिग्री केली. परेडवरून तसा दुपारी क्लबला जेवायला आल्यावर रव्या सांगायचा, चाला मोड्या लय चालू. आम्ही जेवताना कान देऊन ऐकायचो. अरे मग आले सर जरा थोडं बाजूला गेले होते आणि हा आमची परेड घेतो. आता ग्राउंडवर ज्या बाजूनं कॉलेजच्या पोरी दिसतील तिकडं आमची तोंड फिरवायचं हा पाठ्या. अजब आहे भाऊचं. पण तिथं चॅलेंज नाही. कॉलेजमध्ये आपण किती हुशार त्याचा हिथं काय संबंध नाही. पनिशमेंट बी लय करतो आम्हाला त्यो. रव्याच्या तोंडाकडे बघितल्यावर आपण NSSला गेलो याचं मला समाधान वाटायचं. सुरुवातीपासून आम्ही एका रूममध्ये 4 राहत होतो. मध्यंतरी सूरज रँगिंगच्या भीतीने निघून गेला, पण काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी त्याला परत आणून सोडलं होतं. प्रथम वर्ष असल्यामुळे मी अभ्यासात जास्त लक्ष द्यायला लागलो. एकाच रूममध्ये प्रत्येकाला स्वतंत्र 4 कॉट होत्या. एका बाजूला 3 कॉट आणि एका बाजूला माझी कॉट. रवीनं रूममध्ये सायंटिफिक रचना केली होती. बाजूच्या 3 कॉट्सवर रवी, सूरज, अभय झोपत होते. माझी कॉट उंचीनं जास्त होती, ती एका बाजूला लावायचं आम्ही ठरवलं. तसंच त्या कॉटला खाली बिजागाऱ्या किंवा काही पार्ट नसल्यानं त्याला विधभर प्ले होता. तो विधभर मागे पुढे झोक्यासारखा झोलायचा. त्या कॉटवर झोपणारा जर शांत झोपला नाही तर इतरांना त्या कॉटची कुरकुर रात्रभर त्रास द्यायची. तसंही कॉटवरच झोपायला मिळालं पाहिजे असा माझा हट्ट नव्हता, पण नानांनी मला गादी घेऊन दिली होती. तिचा मान ठेवायचा म्हणून मी कॉटवर झोपायला राजी झालो होतो. याच्या अगोदर फक्त भुईवर झोपणं मला माहिती होतं. वर झोपणं नवीनच असल्यानं एकदा रात्री झोपेतच मी कॉटवरनं खाली दाण दिशी पडलो. झोपेत मला काही सुधारलं नाही, पण तो आवाज एवढा प्रचंड होता की माझे सगळे पार्टनर जागे होऊन रात्री हसत बसले होते. हा सगळा प्रकार हॉस्टेलमध्ये बराच गाजलाही होता. खाली पडायची भीती नको म्हणून नंतर आम्ही कॉट शेजारी टेबल लावायला लागलो.
त्यानंतर मला सवय झाली. परत मी कधी कॉटवरनं खाली नाही पडलो. काही दिवसांनी परत रँगिंगला घाबरून सूरजनं आपलं सगळं सामान आवरून हॉस्टेलचा निरोप घेतला. गादी मात्र तशीच गुंडाळून कोपऱ्यात उभी ठेवून गेला होता. यावर्षी दिवाळीची जास्त सुट्टी नव्हती, कारण लगेच पहिल्या सेमिस्टरचे पेपर सुरू होणार होते. त्यामुळे दिवाळीवरून आम्ही लवकर परत रूमवर आलो होतो. घरी जाताना प्रत्येकानं आपापली गादी गुंडाळून स्वतःच्या कॉटवर ठेवली होती. ठरल्याप्रमाणे मी आणि रवी राहुरीवरून धुळ्याला आलो. रूमवर सामान ठेवून फ्रेश होऊन क्लबला जेवणासाठी जायचं असं आमचं अगोदरच ठरलं होतं. हॉस्टेलला येऊन रूमचा दरवाजा उघडला आणि आमच्या मनातली पुढची सगळी गणितं बिघडून गेली. आत बघतो तर सगळ्यांच्या कॉटखाली गाद्यांमधनं पडलेला कापूस आणि प्रत्येकाच्या गादीला उंदीर मामाने नको तिथं अनेक छिद्रं पाडलेली होती. आम्ही हताशपणे एकमेकांकडे बघत राहिलो, पण खचून चालणार नव्हतं. रूमची साफसफाई करून तो कापूस गोळा करून कचऱ्यामध्ये टाकून दिला. उंदराचे असे कारनामे बघून वैताग आला. 12वीला बायोलॉजीमध्ये डिसेक्शनसाठी बेडूक आणि उंदराचा वापर केला जायचा, तेव्हा उंदरांचं डिसेक्शन करताना खूप वाईट वाटायचं. पण विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवल्यानं डिसेक्शन करण्याशिवाय इलाज नव्हता. शेवटी त्या लढाईत माझी गादी पूर्णपणे कामातनं गेली होती. कोपऱ्यात बांधून ठेवलेली सूरजची गादी माझी वाट बघत होती. मागचा पुढचा विचार न करता मी दोरी सोडून सूरजची गादी पलंगावर टाकली आणि आमचा पुढचा दिनक्रम सुरू झाला. वेळापत्रकाप्रमाणे पहिल्या सत्राचे पेपर देऊन आम्ही लवकर मोकळे झालो होतो. दुसऱ्या सेमिस्टरचं कॉलेज लगेच सुरू झालं होतं. थोड्याच दिवसात पहिल्या सेमिस्टरचा निकाल लागला. त्यात पुन्हा एकदा मला आणि रवीला मॅथमॅटिक्सनं दगा फटका दिला होता. ऑफिसमधल्या शोकेसमध्ये लावलेल्या यादीत 7.1 10पैकी म्हणजे 71% असा CGPA लिहिला होता. गणितात फेल झाल्यामुळे मला 8 दिवस करमलेलं नव्हतं. आता जे झालं ते झालं. दुसऱ्या सेमिस्टर तरी ऑल क्लिअर व्हायला पाहिजे या उद्देशानं मी कामाला लागलो होतो. घरची आठवण आता कमी यायला लागली होती. मी आता धुळ्यात कॉलेज, हॉस्टेल, क्लब आणि मित्र याच्यात पूर्णपणे समरस होऊन गेलेलो होतो. आता दुसरं सेमिस्टर सुरू होऊन माझा पुढचा अभ्यास सुरू झाला होता. ऊन चांगलं तापायला लागलं होतं. धुळ्यातला आमचा हा पहिला उन्हाळा. नगर भागात एवढं कधी ऊन लागत नव्हतं. इथे पंखा बंद केला तर झोपणं आणि बसणंसुद्धा अवघड व्हायचं. एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण पंखा मात्र बंद नको अशी परिस्थिती होती. रूमवर आम्हा तिघांना अभ्यास करायला एकच मोठं टेबल आणि प्रत्येकाला एक खुर्ची होती. त्यामुळे कधी पलंगावर झोपून तर कधी टेबल खुर्चीवर माझा अभ्यास चालू झाला. आमचं दुसरं सेमिस्टर चालू झाल्यापासून आम्ही सगळी मुलं हॉस्टेलला रुळून गेलो होतो. रँगिंग जवळपास बंद झाली होती. पण सूरज आता हॉस्टेलला कायमचा रामराम ठोकून गेला होता, म्हणून त्याची गादी मी आता बिनधास्त वापरायला लागलो. आम्ही रूम पार्टनर थोडे दिवस तिला सूर्याची गादी म्हणायचो. पण हळूहळू त्याचं नावच आमच्या तोंडातनं गायब झालं आणि सगळे जोऱ्याची गादी म्हणायला लागले. बऱ्याच वेळा मास्तर शिकवताना म्हणायचे, लाईफ इज नथिंग बट ॲडजस्टमेंट. गादीच्या बाबतीत मी अशी तडजोड करून घेतलेली होती. 7व्या सेमिस्टरची मुलं 6 महिन्यांसाठी वेगवेगळ्या खेडेगावांवर कॉलेजनं शेती अनुभवासाठी पाठवली होती. त्यालाच रावे प्रोग्रॅम, रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स असं म्हटलं जायचं. ते आता 6 महिने तिकडे राहून परत 8व्या सेमिस्टरसाठी हॉस्टेलला आले होते. ते हॉस्टेलचे सुपर सिनियर असल्यामुळे त्यांचा चांगला मानपान ठेवायला लागायचा. येता जाता त्यांना आदबीनं नमस्कार करणं, त्यांच्यासमोर वात्रटपणा न करणं या गोष्टींची काळजी घ्यायला लागायची. बाकी ते रँगिंगच्या फंदात पडत नव्हते. मी सेकंड सेमिस्टरला असतानाच फायनल इयरच्या लखन सुडकेबरोबर राहायला लागलो. दररोज सकाळी प्रॅक्टिकल, दुपारी लेक्चर असा माझा दिनक्रम सुरू झाला. एक दिवस चौफुल्या मारुतीपासून दर्शन घेऊन पुढे बॉटनी डिपार्टमेंटला जाता जाता एकदम किरकोळ कारणावरनं एका पोराची आणि माझी बाचाबाची झाली. दिसायला माझ्यापेक्षा लहान आणि हाडकोळा असूनसुद्धा तो अजिबात घाबरला नाही. शेवटी मीच त्याचा नाद सोडून दिला. नंतर तो दुसऱ्या सेमिस्टरला कॉलेजमध्ये पहिला आला होता. विशाल सैतवाल त्याचं नाव. त्याचं त्याला बोलल्याचं मला खूप वाईट वाटलं, म्हणून 2-3 दिवसांनी त्याची मी माफी मागून टाकली. आता आपल्या बॅचच्या मुलांशी कुठल्याही कारणावरनं भांडायचं नाही हे मी मनाशी पक्क ठरवून टाकलं होतं. वर्गात बरेच जण प्रामाणिक अभ्यास करणारे, तर काही जणांना पहिल्या वर्षापासून चिठ्ठ्या करायचा नाद लागला होता. कुणी पांढऱ्या रेनॉल्ड्स पेनवर सुद्धा बारीक अक्षरात लिहून आणायचं.
हे असं करायला माझं धाडस नाही झालं कधी. माझ्याबरोबरचे राऊ खेडकर, राण्या गावकरे प्रामाणिकपणे अभ्यास करायचे. कमी अधिक प्रमाणात खूप जण अभ्यासाच्या बाबतीत परजीवी होते. मागच्या वर्षी सर्वेइंग आणि लेवलिंग या इंजिनिअरिंगच्या विषयात जवळपास 65 मुलं फेल झाली होती. त्यामुळे आमच्या बॅचच्या सगळ्यांनी इंजिनिअरिंगचा धसका घेतला होता. माझा रूम पार्टनर अभ्या क्रिकेट चांगला खेळत होता. शाळेत असताना तो खेळायला लंडनला गेला होता असं त्यानं सगळ्यांना खोटं सांगितलं होतं. नंतर हळूहळू सगळं उजेडात आलं. पुढे सगळ्या मुलांनी त्याला लंडन हे नाव देऊन टाकलं होतं. एक दिवस दुपारी लेक्चरच्या अगोदर तब्येत बरी नसल्यानं लंडन रूमवर झोपून राहिला. मला अटेंडन्स द्यायला सांगितलं. हॉर्टिकल्चरच्या देसाई सरांचं लेक्चर होतं. देसाई सर क्रिकेटचे कोच असल्यामुळे ते आभ्याला व्यक्तिशः ओळखायचे. त्यांनी अटेंडन्स सुरू केला तेव्हा आभ्याचं नाव आल्यावर मी येस सर म्हणून तसाच बसून राहिलो. बाल्कनी माझा लेक्चर हॉल असल्यामुळे सरांना सगळी मुलं अगदी टप्प्याखाली दिसायची. अभय निकम त्यांना कुठे दिसला नाही, पण तरीही त्याचा अटेंडन्स कोणीतरी दिला हा आवाज त्यांनी हेरला. सगळा वर्ग शांत झाला होता. शेवटी आजूबाजूची मुलं माझ्याकडे बघायला लागली. त्यामुळे सरांना पण अटेंडन्स मी दिला हे समजून चुकलं होतं. शेवटी सरांनी मला त्या दिवशी सरळ वर्गाबाहेर हाकलून दिलं. नंतर रूमवर आल्यावर हा प्रकार जेव्हा आभ्याला समजला तेव्हा त्याच्याकडे बघून मला हाकलून दिल्याचं त्याला अजिबात वाईट वाटलेलं नव्हतं. उलट तो माझ्याकडे बघून फिदी हसायला लागला. तेव्हा मी खूप आत्मक्लेश केला होता. मनाशीच मी म्हणत बसायचो, मी जे केलं ते माझ्या मित्रासाठी केलं आहे, तरी त्याला मी केलेल्या समाजसेवेची अजिबात जाणीव नाही. नंतर 1-2 दिवसांनी सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन मी माफी मागून आलो. तेव्हा कुठे मला बरं वाटलं. घडलेला हा प्रकार मला खूप विचित्र वाटत होता. पण आता यापुढे अशी चूक होणार नाही हे मी स्वतःशी ठरवून टाकलं होतं. नंतर सर मला जास्त धारेवर धरतात का काय असं वाटायला लागलं होतं, पण तसं काही घडलं नाही. माझं पुन्हा दुसरं सेमिस्टर सुरळीत चालू झालं. त्यावर्षी रंगपंचमीची धामधूम सुरू झाली होती. पोरांनी बऱ्याच जणांकडनं 1-1, 2-2 रुपये गोळा केले होते. काही दानशूर मंडळींनी 5 रुपयाची सुद्धा मदत देण्याचं औदार्य दाखवलं होतं. या वर्गणीतनं दरवर्षी मुलं बरीच जनहिताची कामं करत. पहिलं वर्ष असल्यामुळे काही गोष्टी माझ्या समजण्याच्या पलीकडे होत्या. पण रंगपंचमीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांनी भरपूर धुमाकूळ घातला होता. हॉस्टेलची इमारत 2 बाजूला ताणलेल्या मोठ्या यू आकाराची असल्यानं 2 बाजूला 2 जिने, मधला 1 असे 3 जिने होते. पण शक्यतो सगळेजण मधल्या जिन्याचा वापर करायचा. रेक्टरनं पोरांना थोडाफार त्रास दिला किंवा आपल्यालाच वाटलं की यांना जरा धडा शिकवायचा आहे, तर कोल्हाच्या विजू आहेरसारखी शांत दिसणारी मंडळी दोन्ही बाजूच्या जिन्यांमधनं 3ऱ्या माळ्यावर जाऊन ॲटम बॉम्बच्या वातीला छोटी अगरबत्ती बांधून यायचे, जेणेकरून तो ॲटम बॉम्ब 10 मिनिटात फुटेल. याला बरेच जण टाईम बॉम्बसुद्धा म्हणायचे. तसंच नंतर दुसऱ्या जिन्यात लावून ते परत रूममध्ये हातात नोट्स घेऊन बसायचे. पण सगळं लक्ष तो टाईम बॉम्ब तिकडे कधी वाजतोय याकडे लागलेलं असायचं. तिकडं हॉस्टेलच्या ऑफिसात बसलेले मिशीवाले गोहिल सर जिकडं फटाका वाजला तिकडं रागारागात बॅटरी घेऊन यायचे. तिथपर्यंत ते पोचतात तोपर्यंत इकडच्या जिन्यात दुसरा फुटायचा. शेवटी रेक्टरसुद्धा पोरांच्या नादाला लागत नसत. विजूकडे पाहिल्यावर तो असं काही कृत्य करत असेल असं सरांना अजिबात वाटत नसायचं. एक दिवस मी मुद्दाम 3ऱ्या मजल्यावर कोणाला दिसणार नाही असा अंधारात जाऊन उभा राहिलो होतो. तेव्हा मला एकदा सुरुवातीला पट्टीनाना अगरबत्ती घेऊन या टाईम बॉम्ब पूजेला जाताना दिसले. नंतर दिलीप गायकवाड, विजू आहेर अशी बरीच मंडळी यात आहेत असं कळलं. पट्टीनाना हा खूप प्रतापी माणूस. अभ्यास न करताही पास होण्याचं तंत्र त्यांनी अवगत केलं होतं. त्यामुळे त्यांना इतर गोष्टींसाठी खूप फावला वेळ मिळायचा. टाईम बॉम्ब या क्षेत्रात त्यांचं कार्य खूप उल्लेखनीय. ते एकदा जिन्यात टाईम बॉम्ब लावून आले तर घड्याळाकडं पाहून सेकंद काट्याकडं बोर्ड दाखवत, हा काटा 30पर्यंत येण्याच्या आत तिकडं टाईम बॉम्ब वाजणार म्हणजे वाजणार असं म्हणायचे आणि खरोखर तिकडे आवाज यायचा. पुढे त्यांनी हॉस्टेलला बरेच अनुयायी निर्माण केले आणि ते पुढच्या मार्गाला निघून गेले. त्यावर्षी गॅदरिंगला खूप मजा आली. 4थ्या वर्षाची मुलं त्यांचं धुळ्यातलं शेवटचं वर्ष असल्यानं खूप नाचली. आमचं पहिलं वर्ष होतं म्हणून आम्ही जास्त हिंमत करत नव्हतो. नाचायची इच्छा असूनही आम्ही जागच्या जागी अंग हलवून ती पूर्ण केली. खेळात माझं काहीच नव्हतं, त्यामुळे मी पूर्णपणे प्रेक्षकांच्या भूमिकेत होतो. हे 2 दिवस संपल्यानंतर आता पुढे फक्त अभ्यास हेच माझं टार्गेट होतं. दररोज नियमित वाचन करून बऱ्यापैकी अभ्यास कव्हर करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मॅथमॅटिक्समधलं साईन कॉस थिटा यांना दररोज मी कुरवाळत राहिलो. नाही तर परत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भुजबळ सरांचा क्लास मला डोळ्यांसमोर दिसायचा. मे महिन्याच्या सुरुवातीला थिअरीचे पेपर सुरू झाले आणि उन्हाळा संपता संपता प्रॅक्टिकल परीक्षा आटोपली. सगळे पेपर लिहिताना मी पूर्ण काळजी घेतली होती, पण काय होईल हे सांगता येत नव्हतं. बरेच दिवस घराकडून येऊन झाले होते, त्यामुळे पेपर संपल्या संपल्या दुसऱ्या दिवशी ऑफिसमधनं कन्सेशन फॉर्मवर सह्या घेऊन मी गावाकडे निघून गेलो. घरी जाताना सहज डोक्यात विचार आला होता. आलो तेव्हा मी खूप रडकाहून धुळ्यात पोचलो होतो, पण जाताना डिग्रीचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानं तेच मागे झालेलं रडकं तोंड पुसून टाकलं होतं. सर्वात धास्ती असलेले इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे दोन्ही विषय लक्ष देऊन मी हाताळले होते, पण सर्वेइंग लेवलिंगच्या प्रॅक्टिकलला नागपूरवरून एकदम कडक एक्स्टर्नल आले होते. काय होईल हे अजिबात सांगता येत नव्हतं. थिअरीचा पेपर जरी बरा गेला असला तरी बरेच जण प्रॅक्टिकलच्या भरवशावर होते. मनात खूप धाकधूक वाटत होती. मनात ठरवलेलं दुसऱ्या सेमिस्टरचं ध्येय मिशन ऑल क्लिअर मनातनं काही जात नव्हतं. राहुरीला उतरेपर्यंत मनात तोच विचार पिंगा घालत होता. नंतर जसं जसं घर जवळ येईल तसं तसं हळू ते कमी होत गेलं. एसटी संध्याकाळी 6 वाजेला लागणार होती. एवढा वेळ मी तिथे थांबू शकत नव्हतो, कारण घरची खूप आठवण येत होती. त्यामुळे मी सरळ मल्हारवाडी रोडवर नंबरला उभ्या असलेल्या म्हैसगाव जीपमध्ये जाऊन बसलो. श्रोते हो, हा होता निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा आजचा भाग. पुढचा भाग उद्या भेटूयात. उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.